राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। समडोळी गावाच्या मातीला एक वेगळी जादू आहे। इथं माणूस जणू काळाच्या पाऊलखुणा उचलतो, इतिहासाच्या सावलीत विसावतो आणि अध्यात्माच्या सागरात डुंबतो। याच पवित्र भूमीवर मिरज तालुक्यातील समडोळी एका कोपऱ्यात एक विहीर आजही स्तब्ध उभी आहे, साक्षीदार म्हणून। श्रद्धेच्या सागरासारखे खोल आणि स्मृतींच्या शिखरासारखे उंच। हे फक्त विहीर नाही, ही त्या काळातील गावाच्या वेदनांची साक्ष आहे, ज्यावेळी पाण्याचा थेंब सुद्धा अनमोल होता, तहानलेल्या ओठांवर जीवनाचा झरा कोरडा पडला होता। अशा संकट काळात या विहिरीनं गावाचा आधार घेतला, पाण्याच्या प्रत्येक थेंबातून माणुसकीची शीतलता ओतली। शांतीसागर महाराज आणि अध्यात्माचा तेजस्वी क्षण या विहिरीच्या कुशीतच घडली ती ऐतिहासिक घटना। शांतीसागर महाराज यांना आचार्य ही पदवी देण्याचा परमपवित्र प्रसंग। साधना, संयम आणि समाधीचा साक्षात अवतार असलेले शांतीसागर महाराज जैन धर्माच्या दिगंबर परंपरेतील प्रथम आचार्य। त्यांचा अध्यात्माचा प्रवास इथं एका थांब्याला भेटला, जिथं त्यांना आचार्य या गौरवानं नावाजण्यात आलं। त्यांच्यासाठी गुंफा बांधण्यात आली होती, शालिनी पाटील मळ्यातील या विहिरीच्या कुशीतच। त्या क्षणांची गंध अजूनही त्या मातीमध्ये दरवळते। ती शांतता, तो गूढ झंकार आणि आकाशात घुमणारे पवित्र मंत्र, साक्षात इतिहास इथे नांदतो। विहिरीचा पुनर्जन्म, शालिनी कुटुंबाचा आदर्श कार्य। शतकानंतर तीच विहीर आज नव्या रूपात समोर आली। शालिनी पाटील कुटुंबीय आणि स्वर्गीय सुरेश शालिनी यांच्या पुढाकारानं त्या जुन्या पायऱ्या, त्या भिंती, त्या आठवणी पुन्हा एकदा जिवंत झाल्यात। काळाच्या गर्भात लोप पावलेल्या गोष्टींना नवसंजीवनी देण्याचं भाग्य या कुटुंबाला लाभलं। ज्या विहिरीनं तहान भागवली, तीच विहीर आता श्रद्धेची जागा बनली आहे। गावकऱ्यांच्या मनात तिच्याबद्दल अपार प्रेम आहे। ती जाता एक ऐतिहासिक वारसा ठरली आहे, शांतीसागर महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली। समडोळीच्या पंचकृषीत मानाचं स्थान। समडोळीच्या आसपासच्या भागात अशी खोल, विस्तृत आणि पवित्र भावनेनं भारलेली दुसरी विहीर सापडणं कठीण आहे। ती एकट्या विहिरीपेक्षा अधिक आहे, ती एक स्मृतिगंधी तीर्थस्थळ आहे। हे विहीर म्हणजे गावाच्या आत्म्याचा आरसा आहे। तिचं प्रत्येक पाणी पिऊन पिऊन अनेक पिढ्या मोठ्या झाल्यात आणि आजही ती तितक्याच प्रेमानं गावकऱ्यांना कुशीत घेते। शेवटी या विहिरीची कहाणी ही समडोळीच्या संस्कृतीची कहाणी आहे। ती पाणी देणारी विहीर नसून पिढ्यांना आधार देणारी जिवंत परंपरा आहे। जेव्हा आपण तिला पाहतो, तेव्हा आपण फक्त दगड आणि विटा पाहत नाही, तर एक काळ, एक समर्पण आणि एक आध्यात्मिक दिव्यता पाहतो। आज 100 वर्षानंतर ही विहीर पुन्हा सजली आहे, नव्यानं झळाळून निघाली आहे। जणू इतिहासाच्या उंजळीतील जल पुन्हा एकदा भविष्याला पाजतीये। ही विहीर म्हणजे केवळ जलस्रोत नाही, तर तीच समडोळीच्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।